पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये तोडफोड करण्यात आलेली आहे। ससून रुग्णालयामध्ये आरोपीकडनं तोडफोड करण्यात आल्याचं कळतंय। आरोपीला वैद्यकीय चाचणीला नेलं असताना हा सगळा प्रकार घडलेला आहे। पुण्यामध्ये मोठी घडामोड आपण बघतोय आणि या घडामोडीची एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही बघताय पुढारी न्यूजवरती। पुण्यातल्या ससून रुग्णालयातला हा प्रकार आहे। ससून रुग्णालयामध्ये आरोपीकडनं ही तोडफोड करण्यात आलेली आहे। आरोपीला वैद्यकीय चाचणीला नेलं जात होतं आणि याच दरम्यान हा सगळा प्रकार घडलाय। या आरोपीकडनं तोडफोड करण्यात आलेली आहे। पुण्याच्या ससून रुग्णालयामधली दृश्य आहेत। आरोपीला या ठिकाणी वैद्यकीय चाचणीसाठी नेलं जात होतं आणि याच दरम्यान या आरोपीकडनं ही तोडफोड करण्यात आलेली आहे। ससून रुग्णालयामधली घटना, तोडफोडीचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। पुढारी न्यूजवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही बघताय पुण्यातल्या ससून रुग्णालयामधल्या घटनेची। या ठिकाणी आरोपीला वैद्यकीय चाचणीसाठी नेलं जात होतं आणि याच दरम्यान या आरोपीनं या ठिकाणी तोडफोड केलेली आहे। ज्ञानेश्वर चौतमल आपले प्रतिनिधी या क्षणाला पुण्यावरून आपल्या सोबत आहेत, अधिक माहिती देतात। ज्ञानेश्वर, गुरुप्रसाद, पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये तोडफोडीचा हा व्हिडिओ आपण पाहतोय। यामध्ये सुरक्षा रक्षकांनी आरोपीला पकडलं आणि या सगळ्या दरम्यान त्यानं रुग्णालयामध्ये तोडफोड करायला सुरुवात केली असं या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय। पण प्राथमिक माहिती जी मिळते त्यामध्ये आरोपी हा मनोरुग्ण असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे। ज्यावेळी आरोपीला वैद्यकीय चाचणीसाठी म्हणून ससून रुग्णालयात आणलं गेलं तेव्हा त्यानं रुग्णालयात धिंगाणा घालायला सुरुवात केली आणि तोडफोड केली, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली। रोहित गुप्ता असं या आरोपीचं नाव आहे आणि सध्या सुरक्षा रक्षकांकडून आणि तिथल्या पोलिसांकडून त्याला आटोक्यात आणण्याचा जो प्रयत्न तो केला गेलेला आहे। सगळी वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यानंतर समजू शकेल हा जो आरोपी आहे त्याच्यावर काही मानसिक रोगी असल्याचं निदान समोर येतंय का, तसं स्पष्ट होतंय का पाहावं लागेल काय नेमकं कारण आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर सविस्तर माहितीसाठी।